तुमचं मला आधी नाव सांगाल आणि मराठीच्या मुद्द्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी राज ठाकरेंनी सांगितल्यात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? माझं नाव संजय तन्ना आहे आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मागच्या 18 वर्षापासून आहे. 18 वर्षापासून मी स्वतः गुजराती असून मी आज मराठी इतक्या स्पष्टरित्या तुमच्याशी बोलतोय. म्हणजे तुम्ही समजून घ्या का बाबा आज माझा जन्म महाराष्ट्रातला आहे, माझी कर्मभूमी जन्मभूमी महाराष्ट्रातली आहे, तर मला मराठी शिकणंच आहे. हा वाद का मराठी गुजराती हा वाद जो आहे तो मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी हा सगळा वाद निर्माण केलेला आहे. मी आज पक्षामध्ये 18 वर्षापासून काम करतो. मला तर कधी जाणवलं नाही की राजसाहेबांनी कधी गुजराती मराठी मारवाडी असं काय बोलले. म्हणतात की आम्हाला मराठी बोलायचंच नाही. जे असं गुरमीने बोलणार तर त्यांना हा संजय त्यांना भले गुजराती असो तो तिकडे येऊन कानाखाली तुम्हाला पेटवणारच. अच्छा, तुम्ही गुजराती असले तरी? हो, मी भले गुजराती आहे पण मला मराठीसाठी भरपूर आज अभिमान आहे. मी आज जन्माने पण इकडे महाराष्ट्रातला आहे, कर्माने पण महाराष्ट्रातला आहे आणि मराठीसाठी मला भरपूर अभिमान आहे. तर मराठीच्या विरोधात जो कोणी या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलेल त्याच्या कानाखाली आम्ही पेटवणारच. तुमचं नाव काय? माझं नाव महफूज अली सय्यद आहे. मी उत्तर भारतीय आहे. अच्छा, उत्तर भारतीय येते. किती वर्षापासून महाराष्ट्रात राहता? माझे 20 वर्ष झाले आता महाराष्ट्रामध्ये. बरं. तो पण मराठी येतं तुम्हाला? येते पण संपूर्ण नाही येत. मी अभ्यास करते, शिकते. शिकताय तुम्ही? शिकते मी. राज ठाकरेंची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यांचं असं म्हणणं आहे की जर महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे ना. काय प्रॉब्लेम काय लोकांना? 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले. बरोबर ना. खाली शिकताय? मी शिकते आहे. तुम्ही कुठले आहात? तुम्ही कुठले आहात? मी तमिळनाडूचा आहे. बरं. जर नाव? माझं नाव करण हरिजन आहे. तुम्ही बघा कधी पण तमिळनाडूमध्ये गेले ना ते कधी हिंदी बोलणार नाही तुमच्यासोबत. ते आपल्या भाषा तमिळ आहे तर तमिळच बोलणार. भले तुम्ही मराठी कधी शिकला? माझा जन्म झाला, माझ्या कर्मभूमी आहे. जे मला महाराष्ट्राने दिली तर मी मराठी विसरणार का? राज ठाकरेंची भूमिका आहे की महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिकलं पाहिजे. मराठी जुनी भाषा आहे, 23 वर्ष जुनी भाषा आहे. हिंदी आता तर आली आहे. तुम्ही मराठीला कशाला दाबवतात? शिकलात मराठी? मी शिकलो मराठी.